जाऊया. त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही आमची भूमिका. सर, दुसरीकडे शिवसेनेचे सर्व आमदार निकालानंतर मुंबईत गेले होते. त्यांना आता मतदारसंघात परतण्याचे आदेश जे आहेत ते शिंदे साहेबांनी दिलेत का? आणि नाही, मला ह्याच्यामध्ये एक अजूनपर्यंत कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीला आमदार रत्नागिरीतनं कसे उपस्थित राहतील, तर सिंधुदुर्गातनं कसे उपस्थित राहतील, त्यांना मुंबईत जायला पाहिजे. ते मुंबईला आले, काही प्रोसिजर असते ॲफिडेव्हिटची, काही पत्रांवर सह्या लागतात, त्यांनी केल्या आणि त्या सगळ्या झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आभार मानावं, कारण मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे की आपली जबाबदारी आभार मानण्याची. असे आदेश जर पक्षाच्या नेत्याने दिलेले असतील तर ती एक संस्कृती आहे ना, त्याच्यामध्ये वावगं वाटून घ्यायची काही गरज नाही. आणि पक्षाच्या नेत्यांना गटनेता बनवण्यासाठी जर बैठक झाली असेल तर विधिमंडळाची एक प्रोसिजर आहे. किरण सामंतांना घवघवीत यश मिळालं, आता त्या संदर्भातली काय भूमिका तीच राहणार की बदलणार रिफायनरी संदर्भात? रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही. तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपल्याला 15,000ची मतं मिळाली अशी चर्चा आहे, नेमकं काय रत्नागिरी तालुक्यात 1 लाख मिळाली. माझी नव्हती, आपल्याला आमची नाही, बीजेपीची नाही, मित्र पक्षाची मतच. पण शिंदे साहेबांची जी पीसी आहे नेमके काय कारण काय आहे मला आता माहितीचा मेळावा घेणार आहे तुम्ही? घेणार ना, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आभाराचा मेळावा नक्की. सर, मनसे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की महायुतीने आम्हाला फसवलं. मनसे नेते असं म्हणतात की महायुतीने आम्हाला फसवलं म्हणून. आता कसं फसवलं हे पण सांगितलं पाहिजे ना. महायुतीने कसं काय फसवलं? महायुतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं, काही जागा सोडण्याचा देखील निर्णय घेतलेला होता, परंतु एखाद्या जागेवर आता सदा सरवणकर साहेबांचा जो विषय आहे, सदा सरवणकर साहेबांनी जर पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना सहकार्य केलं असेल, त्या सगळ्या राजकारणामध्ये अंधारात उडी मारली असेल, तर त्यांच्यावर अन्याय करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असणारच नाही ना. त्याच्यामुळे ती जागा जर कोण मागत असेल तर शिंदे साहेब सोडणारच नाही. तर मला असं वाटतं की कोणी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड देखील क्षणाक्षणाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. सागर, सध्या काय वातावरण आहे? कारण शिंदे 2 दिवसांनंतर बोलणार आहेत. नक्की आपण जर पाहिलं तर काही वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे अशी माहिती समजली आणि सर्व माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहेत. त्याचबरोबर काही शिवसैनिक जे आहेत तेही या ठिकाणी जमलेले आहेत. जशा माध्यमात बातमी यायला सुरुवात झाली तसे शिवसैनिक आक्रमक झालेत. आपण त्यांना विचारूयात, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलात, काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं? आम्हाला तर वाटतं आमचे शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि शिंदे साहेबांशिवाय महाराष्ट्राला आणि या ठाण्याला महाराष्ट्रामध्ये त्यांनी आज जे काम केलेलं आहे, लाडकी बहीण असू द्या किंवा लाडका भाऊ असू द्या, अनेक कार्यक्रम यांनी काम केलेले आहेत. तशा ठाण्यातील महानगरपालिका परिवहन सेवा जी आहे त्यांच्या आशीर्वादामुळे चाललेली आहे. आज परिवहन सेवा सुद्धा आज त्यांच्यामुळे आता गर्दी व्हायला सुरुवात झाली. हो, गर्दी व्हायला सुरुवात झाली. साहेबांचे अनेक समर्थक, आम्ही समर्थक आहोतच त्यांचे. यायला झाले, आमची इच्छा आहे मनापासून का साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. बाकी काय बोलायचं नाही, साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं असंच म्हणणं आहे की शिंदे साहेबांचा चेहरा आज मुख्यमंत्र्यासाठी हे करून त्यांनी आज महायुती आलेली आहे, त्यामुळे शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता शिंदे समर्थक जे आहेत, शिवसैनिक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने जे फॉर्म्युला जो आहे किंवा जी ऑफर BJPला टाकली होती त्याप्रमाणे होतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवू शकतो की काही वेळामध्ये माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये सोडलं जाणार आहे आणि एकनाथ शिंदे काय माध्यमांशी बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपची ऑफर ते स्वीकारतात का किंवा त्यांनी दिलेली ऑफर जी आहे ती भाजपने स्वीकारली आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती काही वेळामध्ये मिळणार आहेत. आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळेच जे यश आहे ते महायुतीला मिळालं आहे असं बोललं जाते. आपण जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते आता यायला सुरुवात झाली आहे. नमस्कार. काय वाटतं? शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यांनी 2.5 वर्षाची महाराष्ट्राची सेवा केलेली आहे. सेवा म्हणजे दिवस रात्र, दिवसाचे रात्रीचा दिवस करून त्यांनी काम केलेलं आहे आणि हे जे निवडणुकीत एवढे यश मिळालं आहे
त्या यशात शिंदे साहेबांचा 200% वाटा आहे. त्यांची प्रचंड मेहनत, त्यामुळे शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे. पण मग हे 3 दिवस का लांब, 3-4 दिवस? मग आता ते भाजपाची काय बोलतात पक्षश्रेष्ठीकरण निर्णय त्यांच्याकडनं येत नाहीये. शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नये हेच आमच्या शिवसैनिकांची इच्छा आहे. शिंदे साहेबांनी जे काम केलंय महाराष्ट्रामध्ये दिवस रात्र, शिंदे साहेबांना भाजपने आणि शिवसैनिकांना इशारा आहे. सागर, कार्यकर्त्यांच्या भावना असणारच आहेत, मात्र आपण सातत्यानं सांगतोय की एक्सक्लुझिव्ह बातमी आज साम टीव्हीवर आहे मुख्यमंत्र्यांसंदर्भातली, मुख्यमंत्री पदासंदर्भातली. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडतायत किंवा वर्षा निवासस्थानी नेमकं काय वातावरण आहे सध्या? आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांच्या आता घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका अशी इशारा जो आहे तो भाजपलाही दिला जातोय. त्यामुळं या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत. आता नेमकं एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये काय आहे, ते आपली भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण जर बघितलं तर आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर काही वेळामध्ये पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होणार आहे. प्रताप सरनाईक या ठिकाणी एक नेता जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं तर एक नेता जे आहे ते या ठिकाणाहून जायला आतमध्ये जात आहेत. कुणी काही सांगण्यासाठी तयार नाहीये, मात्र सगळे आमदार असतील किंवा नेते असतील ते या ठिकाणी जमा झालेले आपल्याला दिसतात. काय भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्व कार्यकर्त्यांची आणि यांची म्हणणं आहे. आपल्यासोबत वैदेही आहे. वैदेहीला आपण विचारतो, वैदेही काय भूमिका असणार आहे एकनाथ शिंदेची? नक्कीच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल, कारण गेल्या 72 तासापासून एकनाथ शिंदे जे आहेत ते मौन बाळगून आहेत आणि एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतील याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री पद स्वीकारतील की नाही, इथून खरं तर प्रश्न उपस्थित केले जातात. अनेक महत्त्वाची पदं आहेत, ती कशा पद्धतीनं ते घेतील किंवा कशा पद्धतीनं या संदर्भात चर्चा होईल हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीनं विरोधक एक आक्रमक पावित्रा घेताना बघायला मिळत आहेत, ईव्हीएम संदर्भात मुद्दा उपस्थित करताना बघतायत, याच्यावर एकनाथ शिंदे काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज एकूण बघितलं तर मुख्यमंत्री पदासंदर्भात किंवा महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का, असे अनेक खरं तर प्रश्न उपस्थित केले जातात. आणि अनेक ऑफर ज्या आहेत त्या भाजपने त्यांना दिलेल्या आहेत, त्यांनी भाजपला दिल्यात. कुठली ऑफर हे सगळं स्वीकारतात? नक्कीच ऑफर खरं तर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, चर्चा होत आहेत. कारण मुख्यमंत्री पद खरं तर अत्यंत महत्त्वाचं पद आहे महाराष्ट्रामधलं. गेल्या 2.5 वर्षामध्ये खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. अनेक त्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीनं जे नेतृत्व समोर आलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी सकारात्मक परिणाम महायुतीला बघायला मिळतोय. पण आता जर बघितलं तर अनेक शिवसेनेचे नेते आहेत, आमदार आहेत, ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली, मात्र कोणी काय बोलायला तयार नाहीये. सकाळी यांनी सागर बांगल्यावरती जाऊन भेट घेतलेली होती, तिथूनही काय निरोप आलेला नाही. नेमकं काय झालंय आज सकाळपासून? बघा, केंद्रीय नेतृत्व जे आहे ते मुंबईमध्ये येणार आहे आणि त्यानंतर खरं तर या संदर्भातला निर्णय होणार आहे अशी माहिती खरं तर मिळते आहे. पण तोपर्यंत महायुतीतल्या कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पद्धतीचं आक्षेपार्ह विधान करू नये, जेणेकरून महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल आणि विरोधकांना आयतं खोलीत मिळेल. खरं तर ही भूमिका जी आहे ती या तीनही नेत्यांची आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं बोलणं जे आहे ते अनेक जण टाळत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र 2 दिवसापासून खरं तर सागर जर आपण बघितलं तर 2 दिवसापासून एकनाथ शिंदे जे आहेत ते मौन बाळगून आहेत. 72 तास एकनाथ शिंदे जे आहेत ते काही कोणाशी बोलत नसल्याचं बघायला मिळत आहे, कोणालाही भेटत नाहीयेत. नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे हा खरं तर एक मोठं खरं तर एक ही गोष्ट म्हणावी लागेल. शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेत आणि शिवसैनिक इशारा देतात की शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका. काय होऊ शकतं? नक्कीच आपण बघतोय की शिवसेना जी आहे ती आक्रमक भूमिकेसाठी आतापर्यंत आपण बघितलेली आहे आणि हीच आक्रमकता जी आहे ती पुन्हा एकदा नेतृत्वाच्या नावाने या ठिकाणी बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये बघितलं होतं आणि आता संख्याबळाच्या नावानं ज्या पद्धतीनं भाजपचे आमदार अगदी सागर थोडंसं थांबवतो.